हॅलो, वेलकम. मी करुणा ढोले. टेकतंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवात करूयात आजच्या एपिसोडला. विवोनं नुकताच आपला X70 Pro हा मोबाईल लॉन्च केलेला आहे. त्याचं अनबॉक्सिंग करूयात ऋषिराजसोबत. मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप, ते सुद्धा जायस टेक्नॉलॉजीच्या चांगल्या उच्च दर्जाच्या लेन्ससोबत विवोने त्यांच्या फ्लॅगशिप सिरीजमध्ये म्हणजेच X सिरीजमध्ये त्यांचा X70 Pro हा फोन लॉन्च केला आहे. नेमका फोन कसा आहे, त्याचे प्रत्येक फीचर्स कसे आहेत, त्याचं अनबॉक्सिंग कसं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर आपण अनबॉक्सिंगला सुरुवात करूया. विवोच्या त्यांचे नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करतात, त्यांचं पॅकिंग खूप चांगलं असतं. या पॅकिंगसुद्धा कसं आहे आपण हे बघूयात. चला तर मग बॉक्स ओपन करताच आपल्याला एक फोन दिसतो आहे. फोनचं डिटेल्स आपण नंतर बघूयात, पण सुरुवातीला बॉक्समध्ये काय काय ते बघून घेऊया. बॉक्स ओपन केल्यानंतर खाली आपल्याला हेडफोन दिसतो आहे. हेडफोनसुद्धा पॅकिंग खूप चांगल्या प्रकारे केलेलं दिसते. 44 वॉटचं सुपरफास्ट चार्जर सोबत बॉक्समध्ये दिलं आहे. बॅक कवर फोनच्या सोबत आहेत. सोबतच डॉक्युमेंटेशन्स आणि सिम इजेक्टर टूल यामध्ये दिलं आहे. आणि इथे टाईप सीचं चार्जर कनेक्टर दिलेलं आहे. अनबॉक्स केल्यानंतर आता फोन नेमका कसं बघायचा तो पण कसा आपण बाजूला ठेवून घेऊया. विवो X70 प्रोमध्ये आपल्याला याचा डिस्प्ले जर बघितला 6.56 इंचेसचा FHD AMOLED डिस्प्ले स्क्रीन दिसतो आहे. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कर्व डिस्प्ले देण्यात आलेला आहे. साईडने तुम्ही डिस्प्लेचं रोलिंग जर बघितलं साईडने तर पूर्ण कर्व डिस्प्ले दिला आहे. 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट या फोनमध्ये दिला आहे. फोनची डिझाईन कशी आपण ते बघूयात. फोनच्या खालच्या बाजूला तुम्हाला सिम इजेक्टर टूल दिसतो आहे. इथे सिम ट्रॉली आहे. इथे माईक दिसतो आहे. प्रायमरी C टाईपचं तुम्हाला चार्जिंग सॉकेट आहे आणि इथे माईकसुद्धा खालच्याच बाजूने दिला आहे. फोनच्या उजव्या बाजूला तुम्हाला व्हॉल्यूम की आणि लॉक बटन दिसते. फोनच्या वरच्या बाजूला प्लेन कवर आहे. फक्त ते तुम्हाला एक सेकंडरी माईक असल्याचं बघायला मिळतं आहे. आणि फोनच्या डाव्या बाजूला काहीच दिलं नाही, पूर्ण प्लेन सरफेस दिला आहे. फोनच्या बॅक साईडला जर बघितलं तर हा ऑरारा डाऊन कलरमध्ये आला आहे. एकदम प्लास्टिक ग्लासचं कोटिंग दिलं आहे. तुम्हाला डिस्प्ले रिझोल्युशन जर बघितलं बॅक साईडचं कलर कॉम्बिनेशन हे चांगल्या प्रकारचं झालेलं दिसते. 50 मेगापिक्सेलचा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये आपण जायस टेक्नॉलॉजीचं फॅब्रिकेशनसोबत आहे. त्यांची लेन्स दिली, त्यामुळे फोटोग्राफीचं एक उत्तम ऑप्शन या फोनच्या माध्यमातून आपल्याला मिळते. सोबतच आपल्याला LED फ्लॅशचं ऑप्शनसुद्धा ड्युएल LED फ्लॅश दिलेले आहेत. विवो X70 या फोनचं परफॉर्मन्स बघितला तर तुम्हाला यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 हा एक तर टॉप क्लास प्रोसेसर दिला आहे. त्यामुळे फोनचं तुम्हाला हँडल करताना सहज हँडल करता येतो आहे. पटापट तुम्हाला कोणतेही फंक्शन केले की पटापट ऑपरेट होते फोन तुमचा. या फोनमध्ये तुम्हाला 3.0 GHzचा डायमेन्सिटी 1200 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळतो आहे. आणि हा Android 11 व्हर्जनवर हा फोन ऑपरेट होतो. फ्रंट टच 12 OS दिलेला आहे. आणि या फोनची जर आपण रॅम बघितली तर हा 12 GB आणि 256 GB मेमरी व्हेरियंटमध्ये फोन अवेलेबल झाला आहे. आणि 4 GB तुम्हाला एक्सटर्नल रॅम तुम्हाला ऑपरेट करता येणार आहे. त्यामुळे फोनमध्ये तुम्ही जेव्हा हेवी गेमिंगचा वापर कराल किंवा अन्य कोण हाय लेवल टास्क वापरता तर फोन तुमच्या मेमरीसुद्धा चांगली मिळते आणि परफॉर्मन्ससुद्धा चांगला मिळतो आहे. त्यामुळे हा फोन मेमरीच्या बाबतीत आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत एक चांगला ऑप्शन आपल्याला मिळतो आहे. या फोनमधलं जे कॅमेरा आपण बघितलं तर मध्ये सर्वात चांगलं फीचर आहे ते म्हणजे याचं गिम्बल स्टॅबिलायझेशन, सोबतच नाईट विजन कॅमेरा आणि तुमचा ऑप्टिकल झूम. सुरुवातीला आपण इथं गिम्बल स्टॅबिलायझेशनचा एक छोटा एक्झाम्पल बघूयात. जर तुम्ही गिम्बल स्टॅबिलायझेशनसोबत जर व्हिडिओ शूट करसाल तर किती तुम्ही शेकीमध्ये जर व्हिडिओ शूट केला तर त्यानंतर तुम्हीसुद्धा याचा जो रिझल्ट आहे तुम्ही बघू शकता की स्टेबल एकदम फोटो तुमचा व्हिडिओ शूट होतो आहे. तो एक चांगला ऑप्शन आहे. सोबतच याचा आपण झूमिंग बघितलं, ऑप्टिकल झूम दिलं 60 पट म्हणजे 60 पट तुमचा ऑप्टिकल झूम होतो आहे, ते बघू शकता. $60x तुमचं ऑप्टिकल झूम झालेलं आहे. नॉर्मली जर बघितलं ही बिल्डिंग आता किती दूर आहे तुम्ही बघू शकता. या फोनचा फ्रंट कॅमेरासुद्धा 32 मेगापिक्सेलचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळे ऑप्शन्स मिळतात. नाईट विजन आहे, पोर्ट्रेट मोड आहे, फोटो मोड आहे, व्हिडिओ आहे, गेम मोड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे पॅनोरामा शॉट्स मिळते, स्लो मोशन मिळते, टाईमलॅस मिळते, AR स्टिकर्स मिळते. आणि ज्या तुम्ही सिम्पल फोटो काढता फिल्टर्स खूप प्रकारचे दिसते. तरी फिल्टर्समध्ये जर तुम्ही ऑप्शन बघितलेत इथं वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर्स आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तुम्हाला फिल्टर्सचा यूज करून तुम्हाला फोटो काढता येणार आहे.
आणखी एका फोनमधलं चांगलं वैशिष्ट्य म्हणजे सुपर मून. जे आपण पौर्णिमेचा रात्र असेल त्या दिवशी चंद्राचा फोटो तुम्हाला जर चांगल्या प्रकारे काढायचा असेल तर एक चांगलं ऑप्शन यामध्ये देण्यात आलं आहे. तुम्ही सुपर मूनचा वापर करून स्टेबल क्वालिटी घेऊन तुम्हाला चांगला फोटो ते सुद्धा 60x झूममध्ये तुम्हाला काढता येणार आहे. या फोनमधला महत्त्वाचा फीचर आहे तो म्हणजे नाईट कॅमेरा विजन. या तुम्ही नाईट विजन करता फोटोग्राफी करता क्लिअर रिझोल्युशन तुम्हाला मिळतं. आपण एक्झाम्पल बघू इथे रात्री अंधारात फोटो काढला आहे. फोटो काढल्यानंतर आता फोटो दिसतो कसा बघा. अंधार असतानासुद्धा क्लिअर तुमचा फोटो इथे आलेला दिसतो आहे. त्यामुळे फोटोग्राफीचा उत्तम ऑप्शन या फोनमध्ये तुम्हाला मिळतो आहे. यामध्ये आपल्याला बघितलं की क्वाड कॅमेरा सेट आहे. 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा ऑप्टिकल झूम कॅमेरा मिळतो आहे. सोबतच तुम्हाला LED फ्लॅशसुद्धा आहे आणि फ्रंट कॅमेरा हा तुमचा 32 मेगापिक्सलचा दिलेला आहे. एकंदरीत आपण या फोनचे फीचर बघितल्यानंतर फोनची किंमत किती असेल असा निश्चितच तुम्हाला एक प्रश्न पडला असेल. पण एवढे सगळे चांगले फीचर्स आहेत आणि त्याची किंमत जर बघितली तर थोडी महाग असल्याचा फोन आपल्याला बघायला मिळतो. 3 व्हेरियंटमध्ये हा फोन अवेलेबल झाला आहे. तो म्हणजे 8GB, 128GB, 8GB, 256GB आणि 12GB आणि 256GB या 3 व्हेरियंटमध्ये फोन आहे. आणि या 3 व्हेरियंटची किंमत 46,000, 49,000 आणि 52,000 रुपये अनुक्रमित फोन आहे. तर एक चांगला ऑप्शन तुम्हाला Vivo यावेळेस उपलब्ध करून दिला आहे. आयर्नमॅनच्या ग्लासेसची क्रेज आपल्या सगळ्यांनाच आहे. 2011 मध्ये गुगलनं फर्स्ट स्मार्ट ग्लासेस तयार केले आणि आता हे टेक्नॉलॉजी खूपच वास्ट डेव्हलप झाली आहे. फेसबुक नंतर आता शाओमीनंही नुकतंच ग्लासेस लॉन्च केलेत. त्याचे फीचर्स आपण पाहूयात. शाओमीनं प्रोडक्ट रेंज वाढवत आपले पहिले स्मार्ट ग्लासेस लॉन्च केले. शाओमीनं स्मार्ट ग्लासेसला अचानक लॉन्च केलंय. याआधी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. या डिव्हाइसला सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आलाय. मायक्रो LED ऑप्टिकल वेव्हगाईड टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या या स्मार्ट ग्लासेसमध्ये कॉल आणि नेव्हिगेशन सारखे भन्नाट फीचर्स मिळतात. कंपनीनं याच्या किमतीची आणि भारतासह इतर देशात कधी लॉन्च केलं जाईल याची कोणतीही माहिती दिलेली नाही. स्मार्ट ग्लासेसमध्ये देण्यात आलेल्या नोटिफिकेशन, फोन कॉल, नेव्हिगेशन आणि फोटो ट्रान्सलेशनला शाओमी AI असिस्टंटद्वारे ॲक्सेस करू शकता. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय आणि ब्लूटूथचा पर्याय मिळेल. हे ग्लासेस अँड्रॉइड आणि OS वर काम करणार आणि यात कंपनीनं टचपॅड देखील ऑफर केलाय. स्मार्ट ग्लासेसमध्ये कंपनीनं मायक्रो LED वेव्हगाईड टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं ग्लासेसचं वजन कमी करणं आणि डिझाईन स्पेस कमी करणं कंपनीला सोपं झालंय. या टेक्नॉलॉजीमुळे स्मार्ट ग्लास नियमित चष्म्यासारखे दिसतात. ग्लासेस तयार करण्यासाठी कंपनीनं 497 कंपोनेंट्सचा वापर केलाय. यात कम्युनिकेशन मॉड्यूलसह मिनिएचर सेन्सर दिला आहे. शाओमीचा दावा आहे की या ग्लासेसच्या डिस्प्लेमध्ये तांदळाच्या दाण्या एवढी डिस्प्ले चिप दिली आहे. ग्लासेसचा डिस्प्ले मोनोक्रोम आहे आणि याची पीक ब्राईटनेस जवळपास 20 लाख निट्स पर्यंत आहे. ग्लासेसमध्ये दिलेली ऑप्टिकल वेव्हगाईड टेक्नॉलॉजी ऑप्टिकल वेव्हगाईड लेन्स मायक्रोस्कोपिक ग्रेटिंग स्ट्रक्चरलनं युजरच्या डोळ्यात लाईट बीम ट्रान्समिट करते. कंपनीनुसार लेन्सच्या आत देखील ग्रेटिंग स्ट्रक्चर दिलंय. ते सुरक्षितरित्या प्रकाशाला डोळ्यापर्यंत पोहोचू देतं, जेणेकरून युजरला पूर्ण इमेज दिसते. फेसबुकनेही गेल्याच महिन्यात रेबॅनसोबत पार्टनरशिप करत स्मार्ट ग्लासेस लॉन्च केलंय. शाओमीचे हे स्मार्ट ग्लासेस त्याला नक्कीच चांगला पर्याय ठरतील असं वाटतंय. नोकियाचा दमदार प्युअरबुक S14 लॅपटॉप भारतात लॉन्च झालाय. काय आहेत त्याची वैशिष्ट्य आणि किती आहे त्याची किंमत पाहूया. नोकिया प्युअरबुक S14 लॅपटॉप हे नुकतंच भारतात लॉन्च झालंय, जे विंडोज 11 वर चालतं. 14 इंच फुल HD डिस्प्ले यामध्ये देण्यात आलाय. याची रॅम ही 8GB ची आहे. 512GB चं स्टोरेज देण्यात आलंय. 11 जनरेशन इंटेल कोर i5 प्रोसेसर यात वापरण्यात आलाय. तर विंडोज 11 या ऑपरेटिंग सिस्टीमवर हा लॅपटॉप चालतो. इंटेल इंटिग्रेटेड अल्ट्रा HD 620 ग्राफिक्स यामध्ये देण्यात आलाय. USB Type-C पोर्ट, HDMI पोर्ट, डॉल्बी ॲटमॉस स्पीकर्स अशी काही वैशिष्ट्ये आहेत आणि याची किंमत ही 56,990 रुपये इतकी आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येतोय. पण नवी इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं हे तसं अवघडच आहे. त्यामुळे आता जुन्या वाहनांचं रेट्रोफिटिंग ही संकल्पना पुढे आली आहे. सोलापूरमध्ये भारतातली पहिली रेट्रोफिटेड बस बनवण्यात आली आहे. त्यामुळे आता जुन्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्या या इलेक्ट्रिक करता येणार आहेत.
सोलापुरात भारतातली पहिली रेट्रीफिटेड बस बनवण्यात आली आहे. त्यामुळे आता जुन्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्या इलेक्ट्रिक करता येणार आहे. जगभरातील नावाजलेल्या वाहन उत्पादकांना कॅमशॅफ्टचा पुरवठा करणाऱ्या प्रिसिजन उद्योग समूहानं ही मध्यम आकाराची रेट्रीफिटेड बस बनवली आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील ही अत्यंत ऐतिहासिक घटना मानली जाते. वाहतुकीमुळे होणारं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न जगभरात सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रिसिजन उद्योग समूहानं हे मोठं पाऊल टाकलंय. एक मोठा चॅलेंज आमच्यासाठी असं होतं किंवा सगळ्यात सोपी गोष्ट आमच्यासाठी अशी होती की नेदरलँडमध्ये एक बनलेली बस इथे आणून दाखवायची आणि रस्त्यावर चालवायची. काहीच कळालं पण नसतं. सगळ्यात मोठा आमचं एक ऑब्जेक्टिव्ह होतं की किती जास्ती आपण लोकलाइज करू शकतो ह्यातलं परचेसिंग. आणि बऱ्याचशा जे काय बाहेरचे हेल्प होती किंवा असो बऱ्याचशा हे वाटलं की 20-30% आम्ही लोकलायझेशन करू शकतो. पण आम्ही पहिल्या बसमध्येच 60%हून जास्ती लोकलाइज केलेलं आहे इंडियात. सो इन्क्लुडिंग बॅटरी पॅक आम्ही इंडियातनं सोर्स केलेला आहे. सो हा एक खूप मोठा फायदा होईल आम्हाला पुढे जाता की एक कॉस्ट कम्पेटिटिव्हनेस असणं आणि इथे लोकल प्रोडक्शन असणं सगळं की वी आर नॉट डिपेंडिंग युरोपवर किंवा चायनावर. प्रिसिजनने डिझेलवर चालणाऱ्या 23 आसन क्षमतेच्या प्रवासी बसचं रूपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये केलंय. ही वातानुकूलित बस एका चार्जिंगमध्ये 180 किलोमीटर धावते. प्रिसिजनची इलेक्ट्रिक व्हेकल टीम वर्षभर या प्रोजेक्टवर पुण्यात काम करत होती. यासाठी पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेनं या बसचं टेस्टिंग करत प्रिसिजनला सहकार्य केलंय. या बसचं लवकरच शासनासमोर सादरीकरणही केलं जाणार आहे, अशी माहिती प्रिसिजन कॅमशॅफ्ट लिमिटेडचे चेअरमन यतीन शहा आणि कार्यकारी संचालक करण शहा यांनी दिली आहे. न्यू असो युज्ड असो 3-4-5 वर्ष जरी युज्ड असली तर ती आम्ही युज्ड व्हेकल घेतो, त्याचं पूर्ण इन्स्पेक्शन करतो की ती स्ट्रक्चरली ओके आहे का, त्याचं कुठे रस्टिंग नाही झालेलं आहे, वेअर अँड टेअर नाही झालेलं आहे. ते जर झालं असेल तर त्याची पहिले आम्ही मेंडिंग करून त्याला बेटर करतो. त्यानंतर त्या व्हेकलमधले जेवढे इंटरनल कंबशन इंजिन रिलेटेड पार्ट्स असतील, तो असेल इंजिन, तो असेल ट्रान्समिशन, त्याच्यानंतर एक्झॉस्ट सिस्टम, हे सगळं काही आम्ही काढतो त्या व्हेकलमधनं पूर्णपणे. आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन जी आहे ती सोर्स करतो आणि ह्या व्हेकलवर असेंबल करतो. प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय पुढे येतोय. मात्र संपूर्ण नवं इलेक्ट्रिक वाहन बनवण्याचा खर्च मोठा असतो. त्यामुळे जुन्या वाहनाचं रेट्रीफिटिंग ही संकल्पना पुढे आली आहे. यामध्ये वाहनाचं इंजिन काढून त्याला इलेक्ट्रिक ड्राईव्हलाईन बनवली जाते. अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुरुवातीची गुंतवणूक मोठी असली तरी ऑपरेटिंग कॉस्ट खूपच कमी असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही संकल्पना नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा टेक तंत्र. पीपीई किट पासून गृहोपयोगी वस्तू तयार करण्यात आल्या. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेनं हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. नेमकं काय आहे ते सांगतोय सम्राट कदम. कोविड विरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वपूर्ण शस्त्र म्हणजे पीपीई किट आणि मास्क. देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पीपीई किटची गरज भासली, त्यावेळी देशातील उत्पादकांनी याची निर्मिती केली आणि त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. पण याचबरोबर एक गहन प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला, ते म्हणजे याचं व्यवस्थापन. पीपीई किटचं व्यवस्थापन करणं खूप आव्हानात्मक होते, कारण एकदा वापरण्यात आलेल्या पीपीई किटचा पुनर्वापर करणे जवळजवळ अशक्यच होते. तसेच हा जैववैद्यकीय कचरा असल्यामुळे याला गाडण्यासाठी किंवा याला पेटून याचं व्यवस्थापन केलं जात होतं. परंतु पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने एक अभिनव तंत्रज्ञान शोधले असून ज्याच्यामुळे आपल्याला या पीपीई किटच्या प्लास्टिकचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. रिलायन्स एनर्जी सोबत केलेल्या करारानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने पुण्यामध्ये 100 किलोचा एक प्लांट तयार केला आहे, ज्याद्वारे आपण या पीपीई किटचा पुनर्वापर करून रोजच्या वापरातील बकेट्स असतील, मग्स असतील किंवा प्लास्टिकच्या ज्या मोल्डेड वस्तू आहे यांचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. पुण्यात 100 किलोचा हा प्लांट विकसित करण्यात आलेला आहे. देशभरामध्ये असे प्लांट्स विकसित करण्याचा मानस राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने व्यक्त केला आहे आणि त्यासाठी रिलायन्स इंडस्ट्री बरोबर देशातील विविध कंपन्यांशी करार करण्यात आलेला आहे. हे आव्हानात्मक का होते आपण समजून घेणं गरजेचं आहे, कारण ज्या वेळेस अशा विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो अशा वेळेस पीपीई किटचा पुनर्वापर करणे अशक्य होते, कारण त्यातून
त्या विषाणूच्या प्रसाराची शक्यता सर्वाधिक असते. अशा वेळेस महापालिकांमध्ये किंवा राज्य स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी असा कचरा संकलन करून त्याचं जमिनीमध्ये खोल गाडणे किंवा त्याला जाळून टाकून त्यातून मिळणाऱ्या प्रॉडक्ट्सच्या आधारे इतर व्यवस्थापन केलं जात होतं, परंतु त्याचा पुनर्वापर करणं जवळजवळ अशक्यच होतं. परदेशामध्येही या संबंधी संशोधन चालू होते. बहुतेक ठिकाणी भारताची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर पीपी किटची निर्मिती होत होती आणि याचं पुनर्वापर होणं खूप आवश्यक होतं. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने केलेल्या या संशोधनामुळे आता हा पुनर्वापर शक्य झाला आहे आणि देशभरामध्ये असे प्लांट उभारल्यामुळे येत्या काळामध्ये कोविडच्या पीपी किटचा व्यवस्थापन होईल. त्याचबरोबर जो जैववैद्यक कचरा निर्माण होतो, ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो, अशा जैववैद्यक कचऱ्याचं व्यवस्थापन देशाला येत्या काळात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञान स्वदेश आहे आणि याचं पेटंटही राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने मिळवलेलं आहे. टेक्नॉलॉजी संदर्भातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया टेकफास्ट मधून. लिनोवोनं भारतामध्ये आयपॅड फ्लेक्झी 3 आणि आयपॅड फ्लेक्झी 3i असे 3 नवे क्रोमबुक लॉन्च केलेत. आयपॅड फ्लेक्झी 3 मध्ये 11.6 इंच तर आयपॅड फ्लेक्झी 3i मध्ये 11.6 आणि 14 इंच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. हे तिन्ही क्रोमबुक हे गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. त्यामध्ये आपल्याला 4GB आणि 64GB असे 2 मेमरी व्हेरियंट मिळतात. यामध्ये इंटेल अल्ट्रा HD ग्राफिक्स कार्डही देण्यात आलेलं आहे. यामध्ये आपल्याला गुगलची H1 चिप देण्यात आली आहे. त्यामुळे व्हायरसेस आणि मालवेअर्स पासून आपल्याला सुरक्षितता मिळते. 14 इंच व्हेरियंटची किंमत ही 31,999 रुपये इतकी आहे, तर 11.6 इंच व्हेरियंट हा 22,999 मध्ये अवेलेबल आहे. हे प्लॅटिनम ग्रे आणि ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये अवेलेबल आहे. कोरोनामुळे वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरू झाला. वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासून ऑफिसमध्ये सर्व मीटिंग आणि इतर गोष्टींसाठी गुगल मीट सारख्या ॲपचा वापर वाढला. याच पार्श्वभूमीवर ॲप्स अपडेटही केले जात आहेत. गुगल मीटनंही आता एक भन्नाट फीचर रोल आउट केलंय. गुगलनं गुगल मीटवर ॲनिमेटेड व्हिडिओ बॅकग्राऊंड फीचर आणलंय. अँड्रॉइड युजर्स याचा फायदा घेऊ शकतील. सध्याच्या काळात ऑफिसेस पासून शाळांपर्यंत व्हिडिओ कॉलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. युजर्सच्या सुविधेसाठी कंपनी सतत नवं फीचर अपडेट करत आहे. आतापर्यंत गुगल मीटची ॲनिमेटेड व्हिडिओ बॅकग्राऊंड सुविधा ही केवळ iOS आणि डेस्कटॉपसाठी होती. आता हे फीचर अँड्रॉइड युजर्स देखील वापरू शकणार आहेत. Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2019 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. दोन्ही सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इयरफोन्स आणि इतर प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर आणि मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. ॲपल कंपनी या सेलमध्ये एक नवीन ऑफर घेऊन आली आहे. या ऑफर अंतर्गत 7 ऑक्टोबर 2021 ला iPhone 12 मिनी किंवा iPhone 12 ची खरेदी केल्यास इयरपॉड्स मोफत मिळतील. मात्र फ्लिपकार्ट आणि Amazon इंडियाच्या सेलमध्ये ॲपल iPhone 12 मिनी आणि iPhone 12 या दोन्ही फोन्सवर कोणतीही सूट दिली जाणार नाहीये. व्हॉट्सअप आपल्या युजरसाठी एक जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरद्वारे युजरला कॅशबॅकचा फायदा होईल. व्हॉट्सअपचं हे नवं फीचर पेमेंट सर्व्हिस व्हॉट्सअप पेमेंटशी संबंधित आहे. हे फीचर रोल आउट झाल्यानंतर युजर्सला व्हॉट्सअपद्वारे UPI पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक मिळेल. या स्क्रीनशॉटमध्ये गेट कॅशबॅक ऑन युअर नेक्स्ट पेमेंट आणि टॅप टू गेट स्टार्टेड अशा मेसेजेससह एक गिफ्ट आयकॉनही बनलेलं दिसतं. मिळालेल्या माहितीनुसार हे फीचर भारतात UPI पेमेंटसाठी रिलीज होईल आणि कंपनी एक पेमेंटसाठी युजरला 10 रुपये कॅशबॅक ऑफर करेल. नेटफ्लिक्स, Amazon प्राईम, डिझनी प्लस हॉटस्टार यासारख्या OTT प्लॅटफॉर्म किंवा DTH सर्व्हिसेसचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. OTT प्लॅटफॉर्म किंवा DTH सर्व्हिससाठी पेमेंट करण्याची पद्धत आता बदलणार आहे. पेमेंटसाठी RBIचे नवे नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहेत. हे नियम न पाळल्यास तुमचे OTT प्लॅटफॉर्म्स बंद होऊ शकतात. RBIनं ॲडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या असून 1 ऑक्टोबर पासून डेबिट पेमेंट सिस्टीम बदलणार आहे. अनेक युजर्स नेटफ्लिक्स, Amazon प्राईम, डिझनी प्लस हॉटस्टार यासारख्या OTT प्लॅटफॉर्मचा किंवा DTH रिचार्ज करण्यासाठी ऑटो पेमेंट सर्व्हिस क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI पेमेंटचा वापर करतात. पण आता 1 ऑक्टोबर पासून RBI आदेशानुसार ऑटो पेमेंट सर्व्हिस बंद केली जाणार आहे. RBIनं पेमेंटसाठी एक अतिरिक्त ॲडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रोसेस जोडली आहे. देशात वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशानं ॲडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करण्याचे आदेश दिलेत. सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करून कोट्यवधींचा निधी उभारण्याचं नियोजन मोदी सरकारनं केलंय. त्यानुसार काही कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. एअर इंडिया, BPL यासारख्या काही कंपन्या खासगीकरणाच्या रांगेत आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन नुकतंच एक मोठा निर्णय घेणार आहे. कंपनी पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगच्या सुविधेसाठी म्हणजेच चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तब्बल 1 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. देशात सध्या इंधनाचे भाव वाढले.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होतीये. तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोलने 110 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. इतके जास्त पैसे मोजून पेट्रोल घेणं लोकांना कठीण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.